हेमंत चोपडा. मनाच्या कॅलिडोस्कोपच्या 9व्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की माणसाची किंमत किंवा मूल्य ठरवता येते काय. भावनिक पातळीवर आपण जेव्हा अस्वस्थ होतो त्यावेळी खास करून एक गोष्ट हमखास घडते. आपली किंमत कमी झाली किंवा आपण कवडी मोलाचेही नाही असा समज का कोण जाणे पण पक्का होत जातो. त्यातच जर चिंतेने पछाडलेले असले, अपराधीपणाची भावना मूळ धरत असेल किंवा वाटत असलेल्या भीतीवर मात करता येत नसेल तर आपण स्वतःच्याही नजरेतून उतरतो, कारण आपली काही किंमतच नाही असा समज तगडा होत जातो. संतापाने सूड घेण्यामागे सुद्धा आपली कमी झालेली किंमत परत एकदा सेट करण्याचा अट्टाहास असतो. अहो, साधं घसरून पडलो, कोणी आपल्याला गंडवलं किंवा फसवलं, काही करताना अपयश आलं तरी आपली किंमत कमी झाली असेच आपल्याला वाटते. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीने 4 लोकात आपली झालेली चूक जरी दाखवून दिली तरीही आपली किंमत कमी झाली किंवा राहिली नाही असेच आपलं म्हणणं असतं. कोविडच्या उच्छाद संपून फार काळ नाही झाला, पण अनेक बंधने आली तेव्हा ज्या लोकांचे नोकरी व्यवसाय बुडाले तेव्हा ही असंख्य लोकांनी आपली किंमत संपली किंवा आपण लायक राहिलो नाही असे स्पष्टपणे म्हणताना दिसून आले. अनेकदा माझ्याकडे येणाऱ्या लहान मुलांपासून वयाने प्रौढ स्त्री पुरुषांची तक्रार, जेव्हा माझी किंमत नाही राहिली, मला काही व्हॅल्यू नाही, मला किरकोळीत काढतात असे ऐकायला मिळते, तेव्हा त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की काय बरं पुरावा देता येईल तुम्हाला ज्यातून तुमची किंमत संपली आहे असा तुमचा दावा आपल्याला खरा करता येईल. या प्रश्नाचे जे उत्तर येते ते डिस्प्युटेशनला मात्र टिकत नाही असेच अनेकदा घडते. आपल्या सगळ्यांचा सोशल बिलीफ्स म्हणजे सामाजिक मान्यतांवर भलताच विश्वास आहे. म्हणजे उच्च शिक्षित कमी शिकलेल्या माणसापेक्षा जास्त मूल्यवान, शहरात राहणारा खेड्यातल्या माणसापेक्षा जास्त पुढारलेला, फाडफाड इंग्रजी बोलणारा लय भारी, ब्रँडेड कपडे घालणारा किंवा घालणारी देखणा किंवा सुंदर, ही यादी ना हवी तेवढी मोठी करता येईल. विसरून जाण्यापूर्वी एक गोष्ट बोलून टाकतो. परमेश्वराने, म्हणजे तुम्ही त्याचे अस्तित्व मानत असाल तर ठीक, आणि नसाल तरी फारसा काही फरक पडत नाही, तर परमेश्वराने माणसाला जी कल्पनाशक्ती दिली आहे त्याचा सगळ्यात जास्त दुरुपयोग माणूस ज्या प्रकारे करतो त्याला ना तोड नाही आहे. म्हणजे अनेकदा शंका काढावी, संशय घ्यावा असे खरोखरच काहीही नसते, पण आपण इतके तयार आहोत की नको तेव्हा शंका तरी काढू किंवा संशय व्यक्त करू आणि स्वतःला अस्वस्थ दुःखी करून घेण्याच्या शिवाय थांबणार नाही. पूर्वी बघितलेल्या ABC या सूत्रामधील आपली कल्पनाशक्ती नावाचं बी एकदा का फुलायला लागलं की मनाच्या जमिनीला कितीही खणलं तरी लवकर सापडत नाही. या बीला पाणी देऊ नका, खत घालू नका किंवा अडल्यावर वरच्यावर छाटले जरी नाही किंवा छाटले तरी नवनवीन पालवी हमखास फुटत राहते. अनेक मोठ्या पदांवर काम केलेल्या आणि निवृत्त झालेल्या व्यक्ती, व्यवसाय भरभराटीला आणणारे उद्योजक आणि व्यापारी किंवा अगदी नोकरी करून रिटायर्ड झालेल्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या पदापासून अधिकारापासून दूर होतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्या उमेदीच्या काळात काय रुबाब होता आणि आता रिटायर्ड झाल्यावर आपण नोबडी आहोत ही खंतसुद्धा ऐकायला मिळते. ही खंत किंवा रुखरुख त्यांना अनेकदा आपली किंमत घसरली किंवा संपली अशा समजांपर्यंत घेऊन येते. असा समज सगळेच बाळगतात असे जरी नसले तरी आपण आता पहिल्यासारखे राहिलो नाही याची ना टोचणी अनेकदा जाणवत राहते. आतापर्यंतच्या विश्लेषणातून आपण एक गोष्ट समजावून घेतली असेल की आपल्या मनाची कोणतीही अवस्था कळत न कळत आपण स्वीकारलेली असल्याने त्यात किती काळ राहायचे हा निर्णयसुद्धा आपल्यालाच घ्यावा लागणार असतो. काही काळाने आपले शारीरिक वय वाढणार आहे, शरीराची अनेक गात्रे आणि संस्था यांच्या कार्यात उतार येणार आहे. ही वास्तविकता नाकारायची गरज नाही, पण आपले मन अनेक अमूर्त किंवा ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना निर्माण करू शकते, त्याबद्दल साराचार विचार करून तर्क काढून कोणताही निर्णय घेऊ शकते अशी क्षमता आपल्याकडे शेवटपर्यंत असते. याचा ना आपल्याला अनेकदा विसर पडतो. याच क्षमतेचा आपल्याला विसर पडल्यासारखे जेव्हा आपण वागतो तेव्हा मात्र हतबलता, हताशा आणि निराशा तसेच असहाय्यतेला आपण बळी पडण्याची शक्यता वाढते. मी कसा आहे याचा टोकाचा निर्णय एकतर आपण घेतो किंवा इतरांच्या आपल्याबद्दलच्या निरीक्षणांना आपण स्वीकारतो, सपोर्ट देतो, तेव्हा कोणताही बदल अवघड होत जातो. खास करून आपला सूर
स्वतःविषयीच्या तक्रारींचा किंवा इतराकडूनच्या निगेटिव्ह फीडबॅकच्या स्वरूपात असेल तर असल्या चिखलातून आपल्या रथाचं चाक लवकर काही बाहेर पडत नाही. आपण जे काही करतो, जे काही मिळवतो, यामध्ये आपल्यामधील अंगभूत असलेल्या अनेक गुण आणि कौशल्ये काम करत असतात. मात्र आपल्या बाह्य जगातील कोणत्याही कर्तबगारीला जेव्हा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी जोडतो, तेव्हा कालांतराने येण्याची शक्यता असलेल्या शरीराच्या शैथिल्याचा, दुर्बलतेचा विचारही आपण करत नाही आणि मग आपली फसगत होते. आपण अस्तित्वात आहोत म्हणून आपण कर्तबगार आहोत किंवा कर्तबगारी गाजवण्याशिवाय अस्तित्वाला अर्थ नाही असा समजच आपला घात करत असतो. मुळात आपण सगळे एकमेव प्रकारची माणसे आहोत, म्हणजेच युनिक पर्सन्स असतो. जगात आपल्यासारखा दुसरा नसतो. फार काय, आपली सख्खी भावंडे देखील वेगळीच असतात. म्हणूनच आपल्या कर्तबगारीच्या व्याख्या वरच्यावर तपासणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण काय केले म्हणजे जिंकलो आणि काय करता आले नाही म्हणजे अपयशी ठरलो, याही व्याख्या चेक करणे गरजेचं असतं. मात्र आपण शरीर रूपाने जिवंत आहोत, अस्तित्वात आहोत आणि अजून तरी आपला मृत्यू झालेला नाही, म्हणून जिवंत असेपर्यंत मूल्यवान किंवा लायक आहोत असं ठरवायला खरं तर काय हरकत आहे. जिवंत व्यक्ती केलेल्या चुकातून शिकू शकते, स्वतःमध्ये बदल करू शकते, आपल्याच गतीने अपेक्षित मार्गावर चालू शकते, नवनवी ध्येय उद्दिष्ट बाळगून पूर्णत्वासही नेऊ शकते. तसेच काही करायचे ठरवले आणि अपेक्षित परिणाम मिळाले नाही तरी आपल्याकडून कोठे चूक झाली याचा शोध घेऊन प्रयत्न परत एकदा करू शकते, सराव करू शकते. या सर्व शक्यता शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या ताब्यातील घटकच असतात. आपण स्वतः किंवा आपल्या जवळचे इतर आपली तुलना जेव्हा इतर कोणाशी करून जे काही निष्कर्ष काढतात ते काही लिमिटपर्यंत ठीक असतात. अशा तुलनेमुळे एकतर आपण जिद्दीने पेटून उठतो आणि प्रयत्नांची धार वाढवून त्यात सातत्यही ठेवायला तयार होतो. मात्र ज्याच्याची तुलना केली तसे आपण झालो नाही किंवा करू शकलो नाही तर स्वतःची निंदा नालस्ती करण्याची किंवा स्वतःला दोष देण्याची खरं तर गरज नसते. याचं कारण परत एकदा आपण आणि इतर गुणांबाबत, कौशल्यांबाबत इतर कोणाहीपेक्षा वेगळे असतो असेच आहे. ठाण्याच्या IPHमध्ये REBTचे प्रशिक्षण सुरू असताना नाडकर्णी सरांनी श्रीकृष्णाची स्वधर्माची जी संकल्पना समजावली होती ती जर आपण सगळ्यांनी समजावून घेतली तर आपण कसे आहोत, काय करू शकतो आणि कसे होऊ शकतो याचा ना खूप छान उलगडा होईल. मुलांची किंमत किंवा लायकी ठरवणे, नवरा बायको एकमेकांची किंमत किंवा लायकी कशी काढतात किंवा ठरवतात, इथपासून ते एक माणूस दुसऱ्या माणसाची लायकी आणि किंमत ठरवतो किंवा स्वीकारतो तेव्हा भले भले घायाळ झालेले पाहायला मिळतात. आपण सगळे एक वास्तविकता लक्षात ठेवू की आपल्याकडून वेळी अवेळी होणाऱ्या चुका, ज्याला आपण अपयश म्हणतो ते अपयश, वागण्या बोलण्यातील विसंगती या आपल्या माणूसपणाच्या अंगभूत त्रुटी असतात. सतत प्रयत्नांनी त्या कमी होतात आणि करताही येतात. मात्र त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला डाग लागला, कलंक लागला असे समजण्याची किंवा स्वीकारण्याची गरजच नाही आहे. तसेच त्यांची मोजदाद फार तर करता येईल, म्हणजे आपल्या चुकांची किंवा आपल्यातल्या त्रुटींची मोजदाद करता येईल, पण आपल्या एकूण व्यक्तिमत्वाचाच तो भाग, इनहेरंट भाग आहे अशी खुणगाठ बांधता आली तर रोज शेअर मार्केटमध्ये जसे किमतीचे चढ उतरतात तशी आपली किंमत सकाळी ठीकठाक, दुपारी वाढलेली आणि संध्याकाळी भुईसपाट होऊन कोसळत नाही. आपली किंमत, मूल्य किंवा लायकी आपल्या मृत्यूनंतरच शून्य झाली तरच होते आणि हा उद्योग ना खरं तर बाकीचे करतात. म्हणूनच अस्तित्व का आनंद लीजिए, दुख तो हमारी अपनी खोज है. तसेच अ मॅन इज नॉट डेड अंटिल ही ऑर शी इज फॉरगॉटन असे म्हणतात. ह्याच्यात बरंचसं तथ्य आहे. आता आपल्या सुरुवातीपासूनच्या मित्रांच्या अस्वस्थतेचा संबंध माणसाच्या किमतीशी किंवा मूल्याशी कसा आला होता ते बघू. समीरच्या सावळ्या रंगावरून त्याला ब्लॅकबेरी असे चिडवायला सुरुवात झाली आणि आपली किंमत कमी झाली आणि आपण भावंडांबरोबर तसेच मित्रांबरोबर खेळायच्या लायक नाही या समजाने तो पराकोटीचा दुःखी झाला. त्यामुळेच त्याचं रडणं, आदळापट करणं, सगळ्यांशी भांडणं असं वर्तन सुरू झालं. मी डॉक्टर होऊ शकत नाही म्हणजे एक व्यक्ती म्हणून माझी किंमत संपली या समजाला जवळ करणारा सचिन चिंताग्रस्त होऊन नैराश्याला बळी पडला. वर्कशॉपमध्ये पाय गमावलेला शंकर शरीराच्या पातळीवर अपंग झाला. त्याहीपेक्षा जास्त आता मी माझ्या कुटुंबाचे पोषणच करू शकणार नाही या समजाने बधीर आणि निष्क्रिय झाला. आपल्या वडिलांच्या व्यवसायातून सगळं छान जगत होतो, पण आता स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला सिद्ध नाही करता आले
तर आपली लायकी जगजाहीर होईल अशा चिंतेने संपतरावांचा थोरला मुलगा त्रस्त झाला. तर आपले वडील अशी चालत्या गाड्याला खीळ घालतातच कशी, म्हणून त्यांना धडा शिकवायला त्यांचा मधला मुलगा उभा राहिला. रूपा माझ्यापासून दुरावणार आणि आम्ही सतत एकत्र राहण्याचे स्वप्न भंगणार. त्यातच ती सोबत नसेल तर मी एकटा काहीही करू शकणार नाही, अशा समजाने अजय वेडापेसा झाला. पण तरीही रूपा ठाम राहिल्याने अजयला कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही असं वाटलं आणि त्याने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलायचं ठरवलं. उच्च शिक्षणाचा माणूसपणाच्या किमतीशी संबंध लावण्याऐवजी शिक्षणामुळे अनेक संधी निर्माण होतात, मनासारखी संधी, आणि त्यामुळं जास्त पैसे मिळण्याची शक्यता वाढते हे खरे आहे. तसेच चांगला कलाकार किंवा खेळाडू होण्याचे व्यवहारी फायदे नक्कीच जास्त आहेत. त्यामुळे प्रसिद्धीचे वलय निर्माण होते, मानसन्मान मिळतात, असेही सामाजिक फायदे होतात. मात्र हे सगळे आपल्याला करायचे असेल तर कोणत्याही क्षेत्रात स्वतःला गुंतवून घेणे, झोकून देणे आणि चिकाटीने प्रयत्न करण्याची पूर्ववाट पाळावी लागते. पण अशी व्यक्ती इतरांपेक्षा मूल्यवान आणि आपण कमी मूल्यवान अशी तुलना करण्याची गरज नाही. आपल्याला जर वरील विवेचन आवडले असेल तर तुमच्या परिचितांना जरूर फॉरवर्ड करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही शंका वाटत असली किंवा मुद्दा स्पष्ट झाला नसल्यास मला कळवा, त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा आपण भेटूयाच. तोपर्यंत धन्यवाद.